त्या झाडाच्या मूळमध्ये माणूस काय करायला गेलता आणि कसं काय अडकला सगळं सांगतो विवेक तागडे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार भावांनो, तर आपलं स्वागत आहे विवेक तागडे ब्लॉग्समध्ये. तर विवेक तागडे ब्लॉग चालू व्हायच्या आधी सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गौऱ्या तर लागणार, तर 4-5 गौऱ्या मी आणून ठेवल्या होत्या आणि आज होळी पेटवण्याचा मान या तुमच्या टकलू महाराजला भेटला होता. तर घरातनं लगेच मोठ्याने आवाज आला, नेट पॅन्टी आणि टी शर्टवर काय होळी पेटवणार हवे तू, घरात जा आणि चांगले कपडे घालून ये. टकलू महाराज ऐकण्यामध्ये सगळ्यांचा एक्सपर्ट आहे. गेलो कपडे बदलले डायरेक्ट होळी पेटवायला बसलो. आता सगळेजण होळी उठून पेटू देत, ते सगळ्यांच्या विरोधात करायचं. टकलू महाराजला सवयच लागलेली, खाली बसून होळी पेटवायला लागला होता. अहो होळी बारीक होती म्हणून बसून पेटवली, उभा राहून कुठं कशी पेटवली तुम्हीच सांगा. होळी पेटून झाल्यानंतर त्याच्या पाभोवती 3 फेऱ्या मारू लागतात पाण्यासोबतच, त्याशिवाय होळी संपलेली नसती बघा. होळी पेटून झाल्यानंतर होळीच्या पायात ती पडलो. मी काढली बुलेट आणि मी निघालो होतो आमच्या सायलेम बाबाच्या होळीला. म्हणजे ते आमचे सार्वजनिक म्हणले तरी चालत, ते आमच्या आजा पंजापासून चालत आलेली परंपरा आहे. आम्ही या होळीमध्ये येऊन आमचे वाईट विचार आणि कोणाबद्दल इच्छा आलेली असेल ती बी आम्ही ते सगळं दहन करू शकतो. आणि जेव्हा कोणाच्या अंगामध्ये कोण वाईट शक्तीने जर प्रवेश केला असेल ते पण या दहन होऊन जाते. त्यामुळेचा असा विषय, ज्यांच्या कोणाच्या अंगामध्ये वाईट शक्तीने प्रवेश केला असेल त्या मुळीमध्ये अडकून राहतो. आणि जे कोण माणसासारखा माणूस असेल ते आपलं सुखरूप बाहेर निघतो बघा. आतमध्ये गेल्याबरोबर आमच्या आईसाहेबांनी आमच्या अंगावरून एक नारळ उतरून टाकला. आमच्या बाबा टकलू महाराज कोणाची नजर लागली असेल त्या होळीसोबत दहन होऊन जाऊ दे रे बाबा. आणि त्यासोबत आम्हाला 1 रुपया पण दहन करायला लावला रे बाबा. काय करावं आता, 1 रुपया दहन केला आम्ही. आणि कंपल्सरी होळी दहन झाल्यानंतर त्या भोवती 5 चक्रा मारा लागतात आणि त्यासोबत 5 वेळेस आपल्याला चटका बी बसून घ्यावं लागतं. चटके बसतेच म्हणून ही वाईट शक्ती विमानाने बाहेर निघून जात असेल काही, असं मला वाटतं बघा. आम्ही वाघोबाचं बी दर्शन घेतलं, नंतर आम्ही सायलाम बाबाचं बी दर्शन घेतलं. सायलाम बाबा दर्शन करून मी आलो आपलं घरी गपचूप. तुमच्या गावामध्ये कशी परंपरा होळीची ती तुम्ही कमेंट करून सांगा. तर भेटू आपण उद्या विवेक तागडे ब्लॉग्स मध्ये. तो टाटा बाय बाय.